हॅलो हॅलो अक्का, तो सूरज यायलाय. तेव्हा आता आपल्याला घाई करायला पाहिजे. त्या गायकवाडासने काही सुगाव लागायच्या आधी सगळा प्लॅन सुरू व्हायला पाहिजे. अहो तसं सुरू बी झालाय. परिचंदा उगं नाही तिथं मध्ये मध्ये ना खुपसायला लागले. मामा सांगून ठेवते हिचा काहीतरी गेम केलाच पाहिजे बघा. अगं तिला तिथनं हलवता येणार नाही. तेव्हा जरा सांभाळून सध्या. आता नंदिताची पाठराखीण आहे ती, आणि हितनं पुढं तुझी पाठराखीण व्हायला पाहिजे. तेव्हा तिथं काय करायचं ते नंतर करू, पण आधी तू फक्त नीट फासे टाकाय सुरुवात कर. मामा ते सुरूच आहे. बेस्ट. बाकी सूरजला मॅच घेऊन येणार आहे वाड्यावर. तेव्हा समज ठरल्याप्रमाणे व्हायला पाहिजे. होय, ठरल्याप्रमाणेच समज होणार. ठीक. टाळ्या टाळ्या टाळ्या. आणि शौर्य पुरस्कार मिळालेला आहे लक्ष्मीला. राजलक्ष्मी, किती वेळ तू पुरस्कार घेऊन बसलीस? तू ठेवून दे की. माहितीये मला मोठा पराक्रम गाजवलाय. अगं घेऊन बसलेली नाहीये, मग उद्या सूरज काकाला दावणार आहे हा पुरस्कार. मी तुला काय काय केलं ते बी सांगणार आहे. सांग बाई सांग. आई, सूरज काका मला काय गिफ्ट आणणार? आता उद्या ते आले की समजेलच की तुला. पण आता तू उठ, ते पुरस्कार आतमध्ये ठेवून दे आणि राणाजी कुठे आहेत ते बघ. आता परत गेले असतील केसेस शोधायला. नाही आई, मी त्याला सांगितलं मेडलची गरज नाही. हे बघ आलाच राणादा. काय चाललंय? राणादा, उद्या काका बघ काय येणार आहे. अरे वा, भारीच की. हे बघ, मी त्याला पुरस्कार दावणार आहे आणि मी त्याला हे बी सांगणार आहे मी काय काय केलं. तू पण सांग बर का. सांगतो की. आणि आज तू काय काय केलं ते बी सांगणार आहे. मी काय काय केलं ते सांगायची काय गरज आहे? का सांगू द्या की. सूरज भाऊजींना सुद्धा कळू द्या तुमचे उपद्व्याप. आधी काकाला सांगणार आणि मी आणि काका मिळून समद्यांना सांगणार. अच्छा, म्हणजे काका पुतणी मिळून माझी वाट लावणार म्हणा की. लावतोच, तू बघच आता. काय लावतो? परत कॅम्पला जायचंय वाटतं. नको का. मागावपणा जरा कमी करा. आणली बाई. नाही आता सूरज येतोच आहे, आपण जरा विषय काढूया काय? लग्नाचा नव काढा काढा. काय काढ काढ, तुला काय कळतंय त्यातलं? काकी येणार आहे एवढंच माहितीये मला. म्हणजे ती आली आहे पण अजून काकी झाली. उठ उठ उठ, चल जा खालती. जेवण तयार झालंय का बघ. जा जा जा. अगं आई, तयार आहे जेवण, तूच बनवलेस. बरं मग गोदात त्यांना सांग आम्ही खालती जेवायला येतो. अगं मिळूनच जाऊ की. मी काय सांगितलं? उठा लवकर, खालती जा. सांग डॅडी आम्ही जेवायला येतोय 5 मिनिटात. काय तुम्ही पण तिच्या समोर उगाच काहीतरी विषय बोलता. आता बोला. बघा की, त्या माधुरी यायला आणि सूरज जायला एकच वेळ झालती. आता सूरज येतोच आहे, जरा विषय काढू की. हो चालेल, पण मी काय म्हणते, आधी सूरज भाऊजी आले की त्यांचा मूड बघूया आणि मग ठरवूया. नाही तर सगळं उलट होऊन बसायचं. आपण जे काय ठरवायचं ते लवकरात लवकर ठरवायचं एवढं. चालेल. बिचारी माधुरी आपल्या घरात असे किती दिवस राहणार? रात्रंदिवस आपल्या घरासाठी काम करते ती. नीट ऐक, त्या दोघांनी बी सांग, अक्का संगत काम करायचं म्हटल्यावरती घाबरायचं नसतंय. नाही तर तू एक काम कर, त्या दोघांचा बी गेम वाजून टाक. अरे उग पोलिसासमोर वकली बकली तर आपल्या अंगलट नको यायला. 2 माणसं गेली म्हणजे अक्कावर संक्रांत आली असं होत नसतंय. 2चं 4 होते. तुम्हाला जे सांगितले ना तेवढं काम करा फक्त. आता चतुर्भिंगरीला घाबरायलाच पाहिजे ना.
बडीशेप बडीशेप होती. मला द्यायची की. आता नाही, जेवणानंतर खायची असते ती. पण तू तर कुठे जेवलीस? अगं म्हणून तर मी खाल्ली नाही. आणि तू एवढ्या जोरात धप्पा दिला की ती पडले बी. माधुरी मावशी, हा? हा कुठला फोन? त्याकडे 2 फोन आहेत. नाही. होय, काल मी वेगळाच फोन पाहिला होता. अगं ते मी जत्रेला गेलो होतो ना, तिथनं 2 फोनचं कव्हर आणलंय बघ. म्हणजे फोन एकच आहे पण कव्हर 2 आहे, म्हणून तुला तसं वाटलंय. बरं तू इकडे तिकडे कुठे फिरतेस ग? माधुरी मावशी, तू माझी कोण होणार आहेस बरं? हाय बाय, मला नाही म्हणत आहे, तूच सांग की. तू माझी काकी होणार आहेस. राणादा नाही तेच बोलत होते. होय का? हो, मी बारकी आहे म्हणून मला बाहेर काढलं. अगं मग जरा बारक्यासारखं वाग की. म्हणजे म्हणजे बारकी पोरं कशी खेळत्यात, झोपत्यात, खात्यात तसं ग. पण मी चतुर्भिग्री आहे. माधुरी मावशी, हं? तुझ्या लग्नात मी भारी मेहंदी काढणार आहे बर का. अगं पण लगीन तर व्हायला पाहिजे. म्हणजे काका बुका तयार नाहीये, पण राणादा नाही त्याला तयार करतील. म्हणजे तुझ्या रानादाला नाईला मी पसंत आहे. अगं त्यांनाच नाही, पूर्ण घराला पसंत आहेस. आणि मला बी. माझी गोडली ग ती. पण तुमच्या युवराज दादासनी मी पसंत नाही ना व. आपण करू की त्याला तयार. तुझ्या काका बोका आल्यावरती विषय काढायचा ठरलाय. चालतंय. बर मी येतो, गोदाकाचं जेवण झालंय का बघतो. हा. उद्या तो दारुडा तयार व्हायला पाहिजे लग्नाला. व्हायलाच पाहिजे अशी काहीतरी छडी फिरवायला लागणार अक्का तुला. राजलक्ष्मी, अगं उशीर होतोय बाळा, चल लवकर. मी सोडतो तिला. हो हो हो, चला. काका बोका लक्ष्मी कशी आहेस? मस्त. या ना आत या. ये लवकर. या मम्मी. काय म्हणताय? बस बर, पोलीस स्टेशन काय म्हणते? एकदम मस्त. का बसा की. सूरज, अरे कवा निघाला होतास? काल सांच्याला निघालो, रात्री मुंबईत थांबलो आणि आता इकडे आलो. झाली ना समधी काम? झाली. लक्ष्मी हे बघ, हे तुझ्यासाठी. अरे वा. राणा ठीक आहे. मला बी. अरे मस्तपैकी गाड्या आणले तुला. वहिनी हे घे. अरे वा. गोदाक्का हे तुझ्यासाठी. अरे मला कशाला? अगं घे की घे. सगळ्यांना काय ना काय आणू वाटलं म्हणून आणले मी. पाणी. मामा पाणी घे. हे घे तुला. युवराज कुठं आहे? वर आहेत वाटतं. मी बोलून आणतो त्यासनी. आलोच. हे उरलेलं सगळं युवराजला. सूरज भाऊजी, माधुरीसाठी नाही आणलं काही? राणादा आता लवकरच नवा बिझनेस सुरू करणार आहे मी. होय, पण नव्या बिझनेस संगत नव्या आयुष्याची सुरुवात बी करायला पाहिजे. काय राणा? होय, एकदम बरोबर. म्हणजे नवीन सुरुवात. वहिनी तुम्हाला खरं सांगू का मी? बघ आता काय बी सांगू नकोस. पहिलं वर जा आणि युवराजची गाठ घे. हा, त्याच्या संगत बोल. जा जा वर जा. सावकार. जा.
युवराज, अहो चला की खाली, तुमचे बाबा आलेत. आलं तर आलं, मी काय करू? अहो त्यांनी तुमच्यासाठी लय काय काय आणलं असणार. मला नका त्यांचं काय. मला युवराज इकडे बघ, मी काय सांगते ते नीट आहे. ह्या घरचे मालक तुम्ही आहात, बरोबर? होय, बरोबर. मग तुमच्या बाबांनी जी गिफ्ट आणली ते बी तुमच्याच मालकीची आहे, बरोबर? बरोबर. मग जर ती गिफ्ट तुम्ही घेतली नाही तर लक्ष्मीला देऊन टाकणार, चालेल तुम्हासनी? नाही, अजिबात नाही. मग जे तुमच्या मालकीचं आहे ते घेऊन टाका की. युवराज, अरे हे बघ की मरता, हे बघ काय आणलंय मी. अहो बघा की कसलं भारी आहे. हे बघ आण बघ. माझ्यासाठी? आणि कुणाला? हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यासाठी आहे. वाव, काजू, बदाम, पिस्ता, मस्त आहे. बघा युवराज, तुमच्यावर किती जीव आहे. ह्यासनी हेच सांगत होतो. वाव, बूट मस्त आहे. कसं झाला प्रवास? झाला, नीट झाला. कटाळला असेल तर आराम करा. नाही नाही, अहो विमानात नाही गेलो, तो विमानात ना आलोय. कटाळा कसला त्याच्यात? होय. तुझ्यासाठी काहीच आणलं नाही, माझ्यासाठी सगळं आणलं. मी मालक आहे. अहो तुम्हासनी आणलं म्हणजे मला आणल्यासारखंच आहे. नाही नाही, मी सगळ्यांना काय ना काय घेऊन आलतो, पण तुझ्यासाठी ते ध्यानात आलं नाही माझ्या. सॉरी. अहो मला काय ना काय, तुम्ही आलायचा हेच माझ्यासाठी गिफ्ट आहे. अहो म्हणजे युवराज खुश आहे हे लय महत्वाचं आहे, आणि तुम्ही आलासा म्हणून युवराज खुश आहे. म्हणून म्हटलं. आणि तसं बी तुम्ही मला महत्वाचं समजलं हेच माझ्यासाठी लय आहे. नंतर खाऊया. अरे नुसतं बघत काय बसलं, फोड किती. बरं सूरजच्या लग्नाचं कसं करूया म्हणताय? काय होता का तुम्हाला काय वाटतं? अहो खरं तर लगीन करायलाच पाहिजे. एकट्यानं आयुष्य काढणं लय अवघड असतंय बघा. त्यात युवराजची जबाबदारी. आम्ही किती दिवस समधी पुरणार आहे? तेच म्हणतोय मी. अहो लगीन तर करायच पाहिजे. बरं माधुरी बद्दल काय मत आहे तुमचं? माधुरी पसंत आहे आम्हाला. होय हो, लय गुणाची पोर आहे आणि कामाला तरी एकदम वागीन आहे बघ. 4 दिवसात घरातल्या समद्यासनी लळा लावला. आणि आमच्या सूरजसाठी अशीच पोरगी पाहिजे आम्हाला. माधुरी सूरज भाऊजींसाठी अगदी परफेक्ट आहे. होय, पुन्हा घरातल्या घरात. अहो आपल्या माहितीतली पोरगी असते का नाही, कवा बी चांगलं असतंय. हो, नाहीतर आजकालच्या पोरीचं काय खरं नसतंय बघा. खरं आहे तुमचं. मामा तुम्हाला सांगतो, घरात समद्यांना माधुरी पसंत आहे, पण ते सूरज. म्हणजे सूरजला माधुरी पसंत नाही काय? नाही नाही, तसं काय नाही, पण काय ठरवायच्या आधी सूरजच्या कानावर घालायला पाहिजे. हो ते तर करायच लागणार की. सूरजच्या मनात नसल तर लगीन करून चालणार आहे का? हेच म्हणतोय मी. आम्ही आधी सूरज समोर जरा योईचे काढतो. हो, आणि आम्ही सांगितल्यावर सूरज भाऊजी नक्की ऐकतील, खात्री आहे मला. आणि नाही, त्याला ऐकायला लावायचंच आपण. सूरज कुठे?
ती येत आहेत. राणा आता दिशा काढूया. हे बघा आला. बस. काय मग युवराजला आवडलं की? वय माधुरीने बरोबर समजवलं त्याला. अहो नाही नाही, तुम्ही त्यांच्यासाठी एवढं केलंसा म्हणून ते खुश झाले. अहो याच्या आधी लई गिफ्ट आणली होती मी, पण आज पहिल्यांदा पटकन घेतले. माधुरी आणि युवराजचं पटतं एकमेकांची फार. माधुरीचं सगळ्यांसंगच पटतंय. म्हणजे सूरज संगत बी पटत असेलच की. हा? मी काय म्हणतो सूरज. हा? अंजलीबाई, सूरज भाऊजी, आम्ही सगळे काय म्हणत होतो माहितीये का? बोला की. आम्ही सगळ्यांनी मिळून तुमचं ते लगीन ठरवायचं बघत होतो. राणादा, मला लगीन करायचं नाही. अरे पण असं एकटं किती दिवस राहणार आहे नाही का? सूरज, अरे कवा ना कवा लगीन करायलाच पाहिजे की. एकदा करून पस्तावलोय मी, आता परत नाही करणार. मी लग्न करणार नाही म्हणजे नाही. सूरज, उगं काय नाही ते ठरवत बसू नकस. हा, मी खरं तेच बोलतोय गोदाक्का. हे बघा, मला लग्नात अजिबात इंटरेस्ट नाही. तुम्ही लांबून आलायसा, हातपाय धुवून घ्या. मी आलोच, त्यासनी पाणी काढून देतो. मास्तनीनं जसा रानाला डाळला तसं ही बी डाळते का काय सनिधाला. तर काय करायचं गोदक्का? कसं समजायचं याला? मामा, अहो लग्नाच्या बाबतीत बळजबरी करता येत नाही हो. मला बी कोडच पडले. नाही, पण सूरज भाऊजींना तयार केलंच पाहिजे आपल्याला. होईल ग त्यो. पण कसं नाहीच म्हणतोय तो. काय ऐकूनच घ्यायला तयार नाही. अरे आधी तू बी तयार नव्हतासच की, पण अंजलीनं तयार केला नव्ह तुला लग्नाला. सूरजचं बी तसंच होईल. आपण सूरजला हुशारीनं पटवून देऊ. माधुरीचा लळा लागतोच समजासनी. एकदा काय माधुरीचा त्याला स्वभाव कळला की मग काय अडचण नाही. मामा, सूरजला कसं समजायचं याचा आम्ही जरा विचार करतो. चालेल, माझी गरज लागली तर सांग. काय येत. बरं, मी बी निघतो. मला बेउशीर व्हायला स्टेशनला जायला. हो. जरा तुम्ही ध्यान ठेवा. येतो गोदक्का. अंजली, तू जसं राणाला लग्नाला तयार केलं होतं तसं माधुरीनं सूरजला लग्नाला तयार करायला पाहिजे बघ, असं मला वाटतंय. सूरज भाऊजी लग्नाला तयार होतील, तुम्ही काही काळजी करू नका.